गुड इव्हनिंग फॅमिली. जसं आपण सकाळी बोललो होतो की आपण 8:15 आपण आता चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. चॅप्टर कसं आहे की पण आपलं आयुष्य सुरुवात होतं म्हणजे आपण जेव्हा जन्म घेतल्यानंतर आपल्याला जन्म घेतल्यावरती आपल्याला माहीत नसतं ना की आपले आई वडील काका बाबा कोण आहे. आपण एक जस्ट बॉर्न बेबी म्हणजे फक्त जन्म घेतलेला आहे मनुष्य प्राणी, त्याला काय माहितीच नाही. त्यानंतर आपले आई आणि आपले वडील जेव्हा आपल्याला हातात घेतात किंवा आपल्याला खेळवतात, त्यांना आनंद होतो की आपण या दुनियेमध्ये आलो आणि आमच्या परिवारामध्ये एक मुलगा झाला, मुलगी झाली, वॉटेवर. मग आपल्या मावशी काकी ह्या सर्व आनंदी होऊन सर्व म्हणजे नाव ठेवण्याची प्रथा होते, आपली बारसा असतो. तेव्हाही आपल्याला माहिती नसतं की आपला नाव काय ठेवलं जाणार आहे, आपलं नाव काय असणार आहे. मग आपलं नाव ठेवलं जातं, मग नाव ठेवल्यानंतर बारसा होतो, मग काही वेगवेगळे कार्यक्रम होतात. त्या कार्यक्रमाच्या पूर्ण या जर्नीमध्ये आपल्याला एक माहिती आहे की नाव ठेवून झाल्यानंतर आता आपल्याला पुढचं आता काय, आता जसे आपले मॉरल व्हॅल्यूज झाले, मॉरल व्हॅल्यूज आपल्या घरी सर्वांच्याच आपले आई वडील म्हणा, मोठी माणसं म्हणा, आपले मॉरल व्हॅल्यूज आपल्याला शिकवतातच. पण शिकवताना ज्या ते मॉरल व्हॅल्यूज त्या एजमध्ये आपण जे कॅप्चर करतो त्यावेळेला आपल्याला वाटतं हां पप्पा आई म्हणतात असं पुढे जायचं नाही, असं बोलायचं नाही, असं उलटसुलट कोणाचं बोलायचं नाही, चांगले कपडे घालायचे, चांगलं राहायचं, सर्व छान छान असतं. म्हणजे लहानपणी आपण एक बघायला गेलं तर आपण लहानपणी एकदमच मस्त असतं, छान एकदम निरागस, आपल्याला कसला नाही टेन्शन काय नाही. आता हळूहळू 5 वर्ष व्हायला लागली, नंतर आपल्याला शाळेत जायचं आहे, शाळेमध्ये आता निवड होते आपली, शाळा कुठे जायची, शाळा कुठली ठरवायची. आता दुसरा एक टप्पा नाव ठेवल्यानंतर तिसऱ्या टप्प्यावर आपण येतो शाळा. आता आपला एज्युकेशन देणारा व्यक्ती कोण, कधी काय कुठं हे पण आपल्याला ठरलं नाही. हे ठरल्यानंतर एज्युकेशन देणारा कोण आहे, या टीचरचं नाव काय आहे हेही आपल्याला माहीत नव्हतं होतं. नंतर मग आपल्याला माहिती पडलं की हां ही आपली टीचर आहे, ही आपली शाळा आहे, मग या शाळेमध्ये मी असं असं विद्यार्थी आहे, ह्यामध्ये ड्रेस कोड आहे. मग शाळेमध्ये शिक्षण घेतलं, शिक्षण दिलं कोणी दुसऱ्याने, जन्म दिला कोणी दुसऱ्याने, नंतर आपल्याला कळलं ते आपले आई वडील आहे. नाव दिलं 10 लोकांनी, नंतर आपल्याला कळलं हे काका आहेत, मामा आहेत, मावशी आहेत, हे सर्व. शिक्षण देतं, त्यानंतर शिक्षण झाल्यानंतर तर टप्पा हळूहळू पुढे वाढतो. मग आपलं एक मॅच्युरिटी लेवल वाढते. मॅच्युरिटी लेवल वाढल्यानंतर आपल्याला वाटतं चला आता आपण मोठे झालो. मोठं झाल्यानंतर आपल्याला एक जबाबदारी सांभाळायची आहे, तर आपल्याला कुठेतरी नोकरी करायची असते, आपण नोकरी करतो. आता नोकरी करण्यासाठी तेही माहीत नाही आपल्याला नोकरी करायची कुठे आणि नोकरी आपल्याला देणार कोण. कारण की आपण 10 ठिकाणी इंटरव्ह्यू देणार, आपण जसं अभ्यास केलेला आहे 10 ठिकाणी इंटरव्ह्यू देणार आहोत. 10 ठिकाणी इंटरव्ह्यू म्हणजे एक आपण त्यावेळेला कसं होऊन जातो की एक 10 ठिकाणी इंटरव्ह्यू देतोय आणि असं वाटतंय इथे गेलो पगार तर व्यवस्थित नाही, दुसऱ्या ठिकाणी गेलो तिथे जागा व्यवस्थित नाही, तिसऱ्या ठिकाणी गेलो तिथे माणसं व्यवस्थित नाही, सर्व काही व्यवस्थित, सर्व असं हळूहळू करता 5-6 ठिकाणी गेलो आणि नंतर मला जॉब लागला. आता नोकरी दिली कोणी, दुसऱ्या कोणी, हेही मला माहिती आहे कोण नाही. नंतर मला कळलं हां यांचं नाव हे असं ही कंपनी आहे, नोकरी मला भेटलेली आहे. आता मी नोकरी करता हळूहळू माझा फिगर वाढत गेला, माझा एज वाढत गेला. मग एज वाढल्यानंतर आपलं लग्न ठरण्याचं एक कार्यक्रम घरामध्ये निश्चित आहे, सर्वांचंच होतं ते. चला आता मुलगा बघायचा आहे किंवा मुलगी, तुम्ही कोणी बघत असेल ते मुलगा किंवा मुलगी, लग्न ठरण्याचा एक कार्यक्रम सुरू होऊन जातो. मग लग्न करणार कुणासोबत हेही आपल्याला माहिती नाही. आता हेही अजून क्लोजच आहे, चॅप्टर अजून पण लहानच आहे तो अजून. बरं मग लग्न, मुलगी आली, मग आता काय मुलगीचं नाव काय सर्व, मुलगा आला मुलगाचं नाव काय सर्व. मुलगा असेल जर तुम्ही मुलगी असं बघत असाल, मुलगा
कुठल्या मुलीशी लग्न करणार आहे त्याला हे माहीत नाही. मुलगी बघत असेल तर त्या मुलीला माहीत नाही की मी कुठल्या घरी जाणार आहे. हे सर्व अजूनही तसंच आहे. म्हणजे आपल्या जन्मापासून तर लग्न झालं, त्यानंतर आपलं परपंच झालं, सर्व काही झालं, त्यानंतर जेव्हा आपलं वय वाढत वाढत गेलं आणि आपलं ठराविक आहे, गीतामध्ये दिलं आहे आणि आपलं खरंच सत्य आहे ते, मनुष्य आला आहे तर मनुष्य जाणारही आहे. आता हेही माहीत नाही ना, आता मनुष्य केव्हा जाणार आहे, कसं जाणार आहे, काय आजारी जाणार आहे की त्याचा ॲक्सिडेंट होणार आहे, काय होणार आहे, आपल्याला काहीच माहिती नाही. आपण वी आर ब्लॅक, वी आर टोटली ब्लॅक. आता ज्या वेळेला त्या मनुष्याचा मृत्यू होतो त्यालाही दुसरीच लोक त्याला स्मशानापर्यंत नेतात. म्हणजे थोडक्यात म्हणजे मला तुम्हाला सांगायचं हे होतं, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपल्याला आपण काही घेऊनच नाही आलो, जातानाही काही आपण घेऊनच नाही गेलो. मग आपण आपल्या आयुष्यामध्ये एवढे प्रसंग आणि एवढे असे कॉम्प्लिकेशन्स करून का ठेवते. हे माझं, हे माझं, हे माझं, हे माझं, किंवा माझ्याशिवाय काय चालणार नाही, माझा असं असेल तर हे होईल, तसं होईल, मी असा, मी तसा. नथिंग. आम्ही एक माझं तर एक समज एक सल्ला देतो मी तुम्हाला सांगत नाही. आपलं आयुष्य जगा, प्रत्येक क्षणी जगा, प्रत्येक मिनिटाला जगा. काय आहे की आज कोण आहे कोण नाही हे कोणाला माहिती नाही. आपल्याही परिवारामधून कधी कोण जातं, कधी तेव्हा आपलं दुःख होतं की यार नाही यार, या व्यक्तीने एवढे दिवस अजून आपल्यासोबत राहावे, त्या वेळेला वाटलं होतं. पण आपल्याला खरं सांगू का की आपल्याला माहिती नाही कुठला माणूस, कुठलाही मनुष्य कधीही आपला त्याचा मृत्यू गमवेल, त्याला काहीच नेम नाही. पण त्या वेळेपर्यंत आपण एक जो आपले मोमेंट्स, आपल्या लाईफचे मिरॅकल मोमेंट्स आणि हॅपीएस्ट मोमेंट जे आपण गमवतोय, नाराज, छोट्या छोट्या गोष्टी नाराज, पण आपल्या विरुद्ध काय घडलं तर नाराज. जसं मी बोलेन असंच झालं पाहिजे, नाही ठीक आहे. याच्यावर तुम्हाला मी एक छोटंसं एक्झाम्पल देतो. तुम्हाला एक माशी माहिती असेल, माशी, मॉस्किटो. ते त्यांची एक फॅमिली एका ठिकाणी, एका घरामध्ये, एका ठिकाणी कोपऱ्यामध्ये अशी एकमेकांशी बोलत होते. आणि स्मॉल फ्लाय, त्याला तिने तिच्या आईला विचारलं की मला थोडंसं उडायचं आहे आणि या घरामध्ये थोडी अवतीभोवती फिरायचं आहे. तिच्या आईने सांगितलं, बेटा तू एवढी मोठी, तुझे पंख एवढे मोठे झाले नाही आहेत की तू उडू शकतेस. पण तिच्या मनात काय आलं की हां जा, तू एकदा फिरून ये. मग ती फिरून आल्यानंतर जेव्हा ती सांगते त्याच्या आई वडिलांना की मला बघून सर्व टाळ्या वाजत होते, मला खूप बरं वाटलं. मित्रांनो खरं सांगा, एक माशीला बघून आपण कधी टाळ्या वाजवल्या नाही. दृष्टिकोन, आपला दृष्टिकोन बदला. त्या टाळ्या नव्हता, त्या टाळ्या होत्या त्यांना मारण्यासाठी, पण तिने त्या पॉझिटिव्हिटीमध्ये घेतलं की ते माझ्यासाठी टाळ्या होत्या. तसंच आपली लाईफ का नाही घेत आपण. प्रसंग येणारच, मनुष्याचं जीवन आहे. मनुष्याचं जीवन प्रत्येक दिवस जर आनंदीच राहिला तर आज या जगामध्ये दुःख हा नाव कधीच नसतं. दुःखही येणार, आनंदही येणार. जसे आपले हात आहे, तर हा भाग आहे सफेद, हा भाग आहे काळा. दिवस पण तसेच आहेत ना, नेगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह. ह्याच प्रकारे आपले व्हिडिओज जे आपला पुढे हा चॅप्टर सुरू होतोय, हा चॅप्टर खूप गंभीर राहणार आहे. आणि या चॅप्टरमध्ये तुमची साथ मला हवी आहे. तुम्ही मला माझ्या चॅनलवरती DM करायचं आहे, मला मेसेज करायचं आहे की याच्या पुढे कुठल्या प्रकाराचा मी एक तो व्हिडिओ कंटेंट सेटअप करावा. मीही लिहितो आहे, तुम्हीही मला मदत करा. कारण की आपण दोघं मिळून, आज माझा चॅप्टरच तो आहे, तुम्ही आणि मी दोघांनी मिळून आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये जे काही असा काही प्रॉब्लेम्स हा क्रिएट होतोय त्याला सॉल्युशन कुठे ना कुठेतरी निघतो. आणि मला माहिती आहे तुम्ही माझा व्हिडिओ बघताय तर तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये असणारच, हां यार या व्यक्तीने हेही बोललं पाहिजे तर, किंवा हे या शब्दावरती आम्हाला काही समजवलं पाहिजे तर. मोस्ट वेलकम. तुम्ही मला
DM करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपण दररोज 8:15 वाजता भेटणार आहोत. नवीन नवीन कॉन्टेंट सगळं. आज संडे होता, मी तुम्हाला म्हटलं होतं सकाळी की मी आज संध्याकाळी 8:15 वाजता येईन तुमच्याकडे छान व्हिडिओ बनवेन. आपली ही आज सुरुवात होती. तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला किती आवडला आणि तुम्हाला त्याच्यामध्ये किती करेक्शन करायचं असेल तर कृपया मला सांगा, आपण ते करेक्शन करूया. कारण की तुम्ही पण एक पूर्ण एकदम करेक्ट माणूस नाही आहात आणि मीही पूर्ण करेक्ट माणूस नाही आहे. मी ॲज अ मोटिवेशनल स्पीकर आता माझी जर्नी स्टार्ट केली आणि जर्नी स्टार्ट केली ती आहे ती माझ्या पहिला एक चॅप्टरपासून. त्याचं नाव आहे लाईफ टू चेंज. लाईफ टू चेंज म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी बदलाव झाले पाहिजे बस. थँक्यू सो मच. मला माहितीच आहे तुम्ही मला खूप खूप प्रेम देणार आहात. शेअर करा, लाईक करा, फॉलो करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र.